कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। खारपाडा टोल विरोधात पत्रकार आक्रमक, महामार्ग पूर्ण करा मगच टोल घ्या, पत्रकारांचे टोल नाक्यावर ठिय्या आंदोलन। दहशतवाद विरोधी दिवसानिमित्त शपथ, रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रम संपन्न, हिंसाचाराला विरोध करण्याचा निर्धार। गुरुजींनी सोडवला पेपर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात परीक्षा केंद्रावर मोठा धक्कादायक प्रकार उघड, शिक्षण विभागात मोठी खळबळ। आणि मान्सूनपूर्व तयारीसाठी प्रशासन अलर्टवर, दुर्घटना टाळण्यासाठी सतर्क राहण्याची सूचना, पूर, दरड आणि भूस्खलनावर विशेष लक्ष, पालकमंत्री उदय सामंतांचा अधिकाऱ्यांना इशारा। पाहुयात सविस्तर वृत्त। मुंबई गोवा महामार्गाचे काम तब्बल 17 वर्षांनंतरही पूर्ण झाले नसताना खारपाडा टोल नाक्यावर टोल वसुली सुरू करण्यात आल्याने रायगडमध्ये संतापाची लाट उसळली आहे। याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटना आणि मराठी पत्रकार संघटनांनी खारपाडा टोल नाक्यावर ठिय्या आंदोलन करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। घोषणांनी परिसर दणाणून गेला। महामार्गाचे अपूर्ण काम, वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास पाहता टोल वसुली अन्यायकारक असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। जोपर्यंत मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल वसुली थांबवावी अशी ठाम मागणी पत्रकार संघटनेने केली आहे। आंदोलनात पत्रकारांसह सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। करतायत अगोदर चौपदरी करण्यासाठी आपण आंदोलन केलं होतं, नंतर काम लवकर व्हावं यासाठी सातत्यानं आपण आंदोलन केलं। 45 आंदोलनं आपण या महामार्गासाठी केलेले आहेत आणि आता काम अर्धवट असताना सरकारनं खारपाडा येथे टोल सुरू केलेला आहे। खांब येथे पुढच्या टोलचं नियोजन सरकार करत आहे आणि या महामार्गावर एकूण 9 ते 10 टोल उभे राहणार आहेत। म्हणजे तुम्हाला पळसपेपासून जर खाली पणजीपर्यंत जायचं असेल तर किमान 900 ते 1000 रुपये आपल्याला भुर्दंड बसणार आहे। आमची मागणी अशी आहे की अजून काम पूर्ण राहील, म्हणजे अजून 85% काम झालेले, 15% जवळपास काम राहिलेले, बायपासचे कामं राहिलेले आहेत, ओव्हरब्रिजचे कामं राहिलेले आहेत, सर्व्हिस रोडचे कामं राहिलेले आहेत। असं असताना देखील टोल सुरू करणं हा कोकणातील जनतेवर आणि महाराष्ट्रातल्या पर्यटकावर अन्याय करणारा हा बाब आहे। त्याचा विरोध करण्यासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून येथे आंदोलन करतो आहोत। माझी सरकारला विनंती आहे की सरकारच्या निष्काळजीपणामुळं, सरकारने विलंब केल्यामुळं हा रोड 20 वर्ष रखडलेलं या रस्त्याचं काम आणि दरम्यानच्या काळामध्ये 2500 लोकांचे जीव या महामार्गावर गेलेले। सरकारने 2012ला ज्यावेळेस हे काम सुरू केलं त्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार 2014ला हे काम पूर्ण होणं अपेक्षित होतं। त्या काळामध्ये जर हे काम झालं असतं तर पुढचे जे 2500 जीव या महामार्गावर गेले, रक्त जे सांडले लोकांचं ते टळलं असतं। त्यामुळे या 2500 लोकांच्या बळीची जबाबदारी ही सरकारची आहे आणि सरकारने याचं प्रायश्चित्त म्हणून पुढची 10 वर्ष देखील तरी या रोडवर टोल सुरू करता कामा नये। आपल्याला माहीत आहे की जसा खारपाड्यात हा टोल सुरू झाला त्याच पद्धतीने सिंधुदुर्गामध्ये देखील टोल सुरू केला गेला होता, परंतु स्थानिक जनतेचा रेटा आहे, तिथल्या नेत्यांचा आग्रह, त्यामुळे तो टोल बंद। मी परवा सिंधुदुर्गला जाऊन आलेलो आहे। माझी कोकणातल्या रायगडच्या सर्व पक्षीय नेत्यांना विनंती आहे की त्यांनी देखील ह्या सगळ्या विषयामध्ये लक्ष घालावं आणि किमान काम पूर्ण होईपर्यंत या टोलची जी वसुली आहे, टोलच्या माध्यमातून जे जनतेची लूट सरकारने केलेली आहे, सुरू केलेली आहे, ती थांबवावी। 2 गोष्टी आहेत, एक तर स्थानिक लोकांना या सगळ्या टोलचा प्रचंड फटका बसणार आहे, त्यांना या महामार्गावरून प्रवास करणं देखील कठीण होणार आहे आणि दुसरी गोष्ट, हा टोल जर रद्द केला नाही तर त्याचा थेट परिणाम हा पर्यटकांवर होणार आहे। कोकणामध्ये पर्यटक येत आहेत, परंतु इथून अलिबागला जाण्यासाठी जर मला 200 रुपये लागत असतील तर पर्यटक 4दा विचार करतील। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारनं हा टोल थांबवावा, पुढची 10 वर्ष देखील टोल माफी करावी। अन्यथा आम्ही सनदशीर मार्गाने आज येथे आलेलो आहोत, सगळ्या कोकणातले पत्रकार सनदशीर मार्गाने येथे आलेले आहेत। सरकारनं जर आमच्या मागणीचा विचार केला नाही तर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील सगळे पत्रकार येथे येतील, हजारो पत्रकार येथे येऊन ह्या महामार्गाचा रस्ता रोको आम्ही आंदोलन करू। रत्नागिरी MIDC परिसरात वेल्डिंगचं काम सुरू असताना एका कामगाराचा तोल जाऊन तो लोखंडी तारांमध्ये अडकल्याची धक्कादायक घटना घडली आहे।
या अपघातात संबंधित कामगार गंभीर जखमी झाला असून परिसरात काही काळ खळबळ उडाली होती। घटनेची माहिती मिळताच MIDC अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखत तार कापून जखमी कामगाराची सुखरूप सुटका केली। त्यानंतर त्याला तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। सध्या जखमी कामगारावर उपचार सुरू असून अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या समयसूचकतेचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे। 21 मे दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिवसानिमित्त रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात शपथविधी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। उपजिल्हाधिकारी विश्वजित गाताडे यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दहशतवाद व हिंसाचाराला विरोध करण्याची शपथ दिली। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा सांख्यिकी उपसंचालक निवास यादव, नायब तहसीलदार दीपक कुळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या सन 2025-26 शैक्षणिक वर्षात 10वी आणि 12वी परीक्षेत उत्कृष्ट निकाल लागल्याबद्दल MI हजवानी इंग्लिश मीडियम स्कूलचा विशेष सन्मान करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी घेतलेल्या अथक परिश्रमांची दखल घेत शाळेचे चेअरमन बशीरभाई हजवानी आणि मुख्याध्यापिका सलवा तिसेकर यांना गौरवण्यात आले। या कार्यक्रमावेळी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, माजी अध्यक्ष रोहन विचारे, अविनाश दळवी, उत्तम कांबळे, संदीप मोरे, विनोद मोरे आणि गोविंद राठोड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। नमस्कार। आज लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही MI हजवानी स्कूल या संस्था चालकांचा आणि शिक्षकांचा सन्मान करायला लागलो। विशेष बाब म्हणजे येत्या शैक्षणिक वर्षामध्ये जो रिझल्ट लागलेला आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र बोर्डामध्ये आपल्या शाळेतील प्रशाळेतील विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये चौथी आहे आणि ही गौरवाची बाब आहे। कारण का जसं तुमच्या शाळेसाठी मोटिवेशनल बाब आहे तसंच आमच्या लायन्ससाठी, लायन्स खेडसाठी आणि खेड वाशिमसाठी सुद्धा अभिमानाची बाब आहे। कारण का तुमच्या शाळेतील विद्यार्थी जेव्हा राज्यात चौथी येते तेव्हा आमची खेड वाशिम म्हणून आमची सुद्धा त्या मनाने मान उंचावते आणि तोच एक भाग पकडत या संस्था चालकांचा आणि संस्थेचा आणि त्या शिक्षकांचा सन्मान हा लायन्स क्लब करत असते। तर त्या तुमच्यामुळे, तुमच्या मोटिवेशनमुळेच या सगळ्या गोष्टी शैक्षणिक हब ते खेड म्हणून ओळखलं जातं। याही पुढे आपल्याकडून असाच रिझल्ट भेटेल ही अपेक्षा नाही तर आम्हाला शाश्वती आहे। म्हणून हा एक छोटासा सन्मान लायन्स क्लबच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही केलेला आहे, तो आपण स्वीकार करावा ही विनंती। धन्यवाद। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात भुईबावडा येथील 10वी परीक्षा केंद्रावर मोठा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। एका विद्यार्थ्याच्या 9 पैकी तब्बल 7 पेपरच्या पुरवण्यात दुसऱ्याच व्यक्तीकडून लिहून घेतल्याचे तपासात समोर आल्याने कॉपीमुक्त परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मार्च 2026 मध्ये झालेल्या 10वीच्या परीक्षेनंतर इंग्रजी विषयाची उत्तरपत्रिका तपासणीसाठी गेली असता मुख्य उत्तरपत्रिका आणि पुरवणीमधील हस्ताक्षर वेगळे असल्याचे एका शिक्षकाच्या निदर्शनास आले। त्यांनी याबाबत कोकण विभागीय बोर्डाकडे तक्रार केली। त्यानंतर बोर्डाने संबंधित विद्यार्थ्यांचे सर्व 9 पेपर मागवून तपासणी केली असता 7 पेपरमध्ये हस्ताक्षर पूर्णपणे वेगवेगळे असल्याचे स्पष्ट झाले। या प्रकरणी भुईबावडा परीक्षा केंद्र संचालक, सुपरवायझर आणि संबंधित शिक्षकांची रत्नागिरी येथील बोर्ड कार्यालयात तब्बल 7 तास चौकशी करण्यात आली। प्रत्येक कर्मचाऱ्याचे सविस्तर जबाब नोंदवण्यात आले। दरम्यान संबंधित विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला असून त्याच्यावर रेस्टिकेटची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। CCTV देखरेखीखाली परीक्षा सुरू असताना उत्तरपत्रिका वर्गाबाहेर गेल्या कशा आणि पुन्हा कशा जोडल्या गेल्या याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। हा प्रकार मोठे रॅकेट कार्यरत असल्याची चर्चा सुरू असून शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे। नमस्कार, माझं नाव शलाका शैलेंद्र तांबे, अधीक्षक रापा शिक्षण विभाग माध्यमिक सिंधुदुर्ग येथे मी कार्यरत आहे आणि सदर विषयासंदर्भात आज वैभववाडी तालुक्यातील इयत्ता 10वीच्या परीक्षेच्या संदर्भात जी तक्रार आमच्या कार्यालयाकडे कोकण बोर्डाकडून दिनांक 12 मे 2026 रोजी प्राप्त झाली आणि सदर तक्रारीच्या अनुषंगाने 2 दिवसात सदर कार्यालयास चौकशी अहवाल सादर करण्याबाबत आम्हाला सूचित करण्यात आले। त्या अनुषंगाने जे आम्हाला पत्र प्राप्त झालं 12 मेचं पत्र आम्हाला दिनांक 13 मे 26 रोजी कार्यालयास प्राप्त झालं। तातडीने आम्ही त्या पत्राची गंभीरपणे दखल घेऊन दिनांक 14 मे 26 रोजी
आमच्या कार्यालयाचे जे चौकशी अधिकारी आहेत, प्रभारी उपशिक्षण अधिकारी यांचे आदेश काढलेले आहेत आणि त्या अनुषंगाने या तक्रारीची दखल घेऊन सदर चौकशीचा अहवाल आम्ही तातडीने बोर्डाकडे सादर करणार आहोत. धन्यवाद. रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यात क्रिकेट खेळण्याच्या किरकोळ वादातून विद्यमान सरपंचाला काठीने बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे महाड तालुक्यात एकच खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार ग्रुप ग्रामपंचायत सवाने येथील विद्यमान सरपंच यशवंत पवार हे मुलांच्या क्रिकेट खेळण्याच्या वादाबाबत जाब विचारण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपीने त्यांना अश्लील शिवीगाळ करत घरात घुसून काठीने बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच तुला बघून घेतो अशी धमकी देखील देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या मारहाणीत सरपंच यशवंत पवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणी महाड MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अरुण मुकणे, गणपत मुकणे, संदीप मुकणे आणि गणेश पवार या चौघांविरोधात विविध कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जखमी सरपंच आणि आरोपी हे दोघेही शिवसेना शिंदे गटाशी संबंधित असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे. पुढील तपास महाड MIDC पोलीस करत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनपूर्व तयारीला आता वेग आला असून जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. यापूर्वी आलेले पूर, वादळे आणि दरडी कोसळण्याच्या घटना लक्षात घेता कोणतीही दुर्घटना होणार नाही याची दक्षता घ्यावी असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. नदीकाठच्या वस्त्या, दरडप्रवण क्षेत्र आणि घाट परिसरात विशेष लक्ष ठेवावे. दरडी कोसळून अपघात होणार नाहीत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात. मंडणगड राज्य महामार्गासह विविध धोकादायक रस्त्यांची पाहणी करून पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. याशिवाय पावसाळ्यात ST बसेस गावागावात सुरळीत पोहोचतील याची काळजी घेण्यास सांगण्यात आले. आरोग्य विभागाने औषध साठा, रुग्णवाहिका आणि ग्रामीण रुग्णालये सज्ज ठेवावी. तसेच साथीच्या रोगांना आळा घालण्यासाठी यंत्रणा तयार ठेवावी असे निर्देश देण्यात आले आहेत. महावितरण, रेल्वे, बंदर विभाग, मेरीटाईम बोर्ड आणि महसूल विभागाचाही बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. तहसीलदारांनी पूर आणि भूस्खलन प्रवण भागांची पाहणी करून 2 दिवसात अहवाल सादर करावा असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी देवगड अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध दर्शवत केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. महागाई, चिपी विमानतळ सेवा, महिलांवरील अत्याचार तसेच सिंधुदुर्गातील आरोग्य व्यवस्थेबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहुयात. खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे. केवळ आणि केवळ रासायनिक आणि विनाशकारी प्रकल्प जे असतात हे ह्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या माथी मारले जातात. आता जो जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्पासाठी हजारो एकर जमीन संपादित केली ती जशीच्या तशी पडून राहिलेली आहे. पुनश्च एकदा देवगडमध्ये अणुऊर्जा प्रकल्प आणण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे आणि अणुऊर्जाच्या माध्यमातून लाखो कोटीची गुंतवणूक दाखवत आहेत, हजारो रोजगार उपलब्ध करून करण्याचा आमिष दाखवत आहेत. हे अत्यंत निंदनीय आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये अणुऊर्जा सारखे प्रकल्प ह्या कोकणाला योग्य होणार नाहीत हे अनेक वेळेला शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे, अभ्यासकांनी सांगितलं आहे. तरी सुद्धा देवेंद्र फडणवीसांचं सरकार देवगडला अणुऊर्जा प्रकल्प आणतोय हे अत्यंत दुर्दैवी आहे. मला माहिती आहे, माझ्या माहितीप्रमाणे अणुऊर्जा प्रकल्पाला त्यावेळेला देवगडवासियांनी सुद्धा कडाडून विरोध केला होता. आता सुद्धा देवगडवासी अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करतील. आम्ही सुद्धा अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणार देवगडमधल्या. हे सध्याच्या मोदी सरकारचं पाप आहे. वाढणारे डिझेल पेट्रोलचे भाव, वाढणारे धान्याचे भाव, वाढणारे इतर सर्वच महागाई जी वाढते ह्या संपूर्ण वाढणाऱ्या महागाईला सध्याचं मोदी सरकारच जबाबदार आहे. त्यांची परदेश नीती पूर्णपणे फसलेली आहे आणि केवळ अमेरिकेची लागून करण्यासाठी त्यांनी आपल्या देशावर बालंट ओढून घेतलेलं आहे असे बऱ्याच जणांचं म्हणणे, त्यामध्ये तथ्य आहे. मागणी केली कसलं काय ते पेन्शनचं असते. पेन्शन एका माजी खासदाराला मिळते फक्त 35,000 रुपये आणि अशा 35,000 रुपये वाचवून तुम्ही किती करणार आहेत. त्यापेक्षा केंद्र सरकारमधली सध्याची जी उधळपट्टी आहे, केंद्र सरकारमधला जो भ्रष्टाचार आहे, राज्यातला जो भ्रष्टाचार आहे हा पूर्णपणे मोडीत काढण्याचा जर तुम्ही निर्धार केलात तर कशाची गरज भासणार नाही. आज सुदैवाने GSTच्या माध्यमातून विक्रमी करवाढ केंद्र सरकारला मिळते. त्याच्या बदल्यात
करदात्यांना काय मिळतंय. त्यामुळे आज मिळणारा जो रेव्हेन्यू आहे, ह्या रेव्हेन्यूवर जर शिस्त आणली, भ्रष्टाचार मुक्त कारभार जर केला, तर ह्या देशाला काही कमी पडणार नाही. ती भीती राहिलेलीच नाहीये. कायद्याला फाट्यावर मारून हे जे नराधम आहेत हे अशा पद्धतीचं दुष्कृत्य करतायत. त्यांच्यामध्ये भीती जर निर्माण करायची असेल, कायद्याचा धाक निर्माण करायचा असेल, तर वर्षानुवर्ष खटले चालवण्याच्या ऐवजी एक 3 महिन्याच्या आत बलात्कार झालेला किंवा पोस्कोचा अंतर्गतला जो खटला असेल त्याच्यामध्ये 3 महिन्याच्या आत निर्णय घ्या आणि त्याला शिक्षा करा, तर दहशत तयार होईल, तर असे गैरप्रकार कमी होतील. नाही, जे चांगलं जे सिंधुदुर्गात होत असेल तर त्याचं आम्ही स्वागतच करू, पण केवळ बोट समुद्रात बुडवून जर हे सरकार गप्प बसत असेल तर त्याला काय उपयोग नाहीये. त्याचा सदुपयोग करून घेण्याची आवश्यकता आहे. आज सुद्धा सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाची जी दुरावस्था झालेली आहे, दैनावस्था झालेली आहे, त्याकडे कोणीच पाहत नाहीये. माननीय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंच्या मेहरबानीने केवळ आणि केवळ आम्ही पुढाकार घेतला म्हणून हे सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालय 1000 कोटीच्या तरतुदी सहित मंजूर झालं. पण आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आरोग्याची व्यवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे आणि त्या वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी करणे किंवा त्याची चालना देण्याचं काम आरोग्य मंत्र्यांचं आहे, पालकमंत्र्यांचं आहे. त्यांचे मात्र दलाल तिथे ओरबाडून खात आहेत आणि गरीब मात्र आजारी, गरीब लोक जे आजारी होऊन पडतात, सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात जातात, त्यांना औषधोपचार होत नाही म्हणून त्यांना गोवा बांबोळीला जावं लागतं. हे यांचं सध्याच्या सरकार म्हणजे सिंधुदुर्गातल्या राजनीतीची पद्धत झालेली आहे. एक तर सर्व सिंधुदुर्गवासियांना मान्य करावंच लागेल, केवळ आणि केवळ तुम्ही मला निवडून दिलात, मी केलेल्या प्रयत्नामुळे, सुरेश प्रभू साहेबांनी केलेल्या सहकार्यामुळे अनेक वर्षापासूनचा असलेला चिपी विमानतळ आम्ही कार्यान्वित केला, तो चालू केला आणि त्यानंतर 6 महिन्यात आज जवळजवळ 3 वर्ष झाली हा चिपी विमानतळ बंद झालेलं आहे. ह्याचं पाप सध्याच्या लोकप्रतिनिधींचं आहे. नाही खासदारांना काय देणं घेणं आहे, नाही या पालकमंत्र्यांना देणं घेणं आहे. आणि त्या चिपी विमानतळाचं एवढा मोठा उभा केलेला विमानतळ सडला काय किंवा पडला काय ह्यांना त्याचं काय देणं घेणं पडलेलं नाही. म्हणून चिपी विमानतळ चालू करण्याच्या दृष्टिकोनातून फार काय मेहनत करायची नाहीये. फक्त केंद्रीय हवाई वाहतूक खात्याच्या माध्यमातून पुनश्च एकदा टेंडर काढून ती एअर अलायन्स जी कंपनी होती त्यांना पुन्हा कार्यान्वित करण्याची गरज आहे. ते करण्यामध्ये मात्र इथले खासदार हे निष्क्रिय ठरलेले आहेत. दक्षिण रायगड काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र राजाभाऊ ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्या स्वाक्षरीने ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. राजाभाऊ ठाकूर हे गेली अनेक वर्षे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करत आहेत. त्यांनी यंदाची विधानसभा निवडणूक श्रीवर्धन मतदारसंघातून लढवली होती. दरम्यान त्यांच्या नियुक्तीनंतर रायगड काँग्रेसमध्ये नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. राजापूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या पाचल येथील बुधवारच्या आठवडा बाजारात प्रचंड गर्दी झाल्याने बाजारपेठेत भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली. पावसाळ्यापूर्वी धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी परिसरातील 45 गावांमधून नागरिक मोठ्या संख्येने दाखल झाल्याने बाजारपेठ अक्षरशः फुलून गेली होती. मात्र वाढत्या गर्दीमुळे बाजार परिसरात 1.5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या. बाजाराचा काही भाग थेट रस्त्यावर भरत असल्याने मुंबईहून अनुस्कुरा मार्गे कोकणात येणाऱ्या वाहनांना मोठा फटका बसला. परिणामी वाहन चालक, ग्रामस्थ आणि प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. दरम्यान बाजारपेठेतील वाढते अतिक्रमण आणि रस्त्यालगतची अतिरिक्त बांधकामे हटवण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्याने वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. निर्माण झालेली वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी राजापूर पोलीस निरीक्षकांना स्वतः रस्त्यावर उतरावं लागलं. पोलीस पथकाने अनेक तास वाहतूक नियंत्रण करत परिस्थिती सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. ऑनलाईन औषध विक्रीबाबत काल देशभरात औषध विक्रेत्यांनी पुकारलेल्या बंदचा मोठा परिणाम रायगड जिल्ह्यातही पाहायला मिळाला. श्रीवर्धन, म्हसळा आणि बोर्ली पंचतन परिसरातील सर्व मेडिकल स्टोअर्स पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे औषधांसाठी आलेल्या रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे मोठे हाल झाले. ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनच्या वतीने देशाला बनावट औषधांपासून वाचवा या मुख्य मागणीसाठी हा देशव्यापी बंद पुकारण्यात आला. ऑनलाईन औषध विक्रीमुळे बनावट औषधांचा धोका वाढत असून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय ही औषधे विकली जात असल्याचा आरोप औषध विक्रेत्यांनी केला.
स्थानिक केमिस्ट संघटनांनी स्पष्ट भूमिका घेत हा लढा केवळ व्यावसायिक नाही तर थेट रुग्णांच्या सुरक्षिततेशी संबंधित आहे असं म्हटलंय. ऑनलाईन मागवलेली औषधे खरी आहेत की बनावट, ती योग्य आजारासाठी आहेत का, याबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचा इशारा देखील देण्यात आला. दरम्यान अचानक बंदमुळे अनेक रुग्णांना वेळेत औषधे मिळू शकली नाहीत. मेडिकल स्टोअर्स बाहेरून निराश होऊन परतणाऱ्या रुग्णांचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. सरकारने या प्रश्नात तातडीने हस्तक्षेप करून ऑनलाईन औषधे विक्रीवर कठोर नियंत्रण आणावे आणि अधिकृत मेडिकल स्टोअर्समधूनच सुरक्षित औषध विक्री सुनिश्चित करावी अशी मागणी आता जोर धरते. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.